हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स आपण पाहिलं होतं. आजच्या लेक्चरला आपल्याला कॉन्स्टंट करंट सोर्स, ज्याला आपण आयडियल करंट सोर्स किंवा एक आयडियल करंट सोर्स असा ज्याला म्हणतो आपण, किंवा कॉन्स्टंट करंट सोर्स असं म्हणतो, आणि दुसरा आहे प्रॅक्टिकल करंट सोर्स. बरोबर आहे. तर आयडियल करंट सोर्स याच्यावरून आपल्याला आयडिया येते काय, आयडियली जसं आपल्याला पाहिजे तसा, पण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल जर आपण पाहायला गेलो तर तसं आपल्याला भेटत नाही. आता कॉन्स्टंट करंट सोर्स म्हणजे काय, याच्या नावामध्येच आपल्याला समजते की कॉन्स्टंट करंट सोर्स याचा अर्थ अशा प्रकारचा सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जो कॉन्स्टंट इलेक्ट्रिक करंट सप्लाय करतो लोडला. बरोबर आहे. समजा आपण या ठिकाणी एक सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी चॉईस केला, जो त्यानं जो सप्लाय केलेला इलेक्ट्रिक करंट आहे ए बी टर्मिनलच्या अक्रॉस, हा जो इलेक्ट्रिक करंट आहे हा कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय की लोड रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे, इफ लोड रेजिस्टन्स इज व्हॅरिएबल, लोड रेजिस्टन्स जरी समजा तुमचा व्हॅरिएबल असला तरी देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक करंटमध्ये चेंज जर येत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, आयडियल करंट सोर्स किंवा कॉन्स्टंट करंट सोर्स. आपण याच्या अगोदर पाहिलं होतं कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स आणि हा कॉन्स्टंट करंट सोर्स. याचा अर्थ काय, दोन्ही पण आपल्याला माहिती आहे की कुठलाही सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हा काय सेंड करतो, तर जो कुठला लोड आहे, लोड म्हणजे काय कन्सिडर करू शकता तुम्ही, फॅन आहे, इलेक्ट्रिक बल्ब आहे, त्याला आपण लोड म्हणतो. ज्याच्या अक्रॉस काही ना काहीतरी इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते त्याला आपण लोड असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये काही ना काही एक रेजिस्टन्स असतो, त्यामुळे त्याला आपण म्हणतो लोड. त्याचा जो रेजिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण लोड रेजिस्टन्स. मग आपल्याला माहिती आहे सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी काय सप्लाय करतो, इलेक्ट्रिक करंट आणि व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर आहे. मग आता अशा प्रकारचा इलेक्ट्रिक सोर्स जो कॉन्स्टंट व्होल्टेज सप्लाय करतोय आणि कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स सप्लाय करतोय. आपल्या घरामध्ये आपण पाहतो जो सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे त्या ठिकाणी आपण काय केलेला असतो, NCP बसवलेला असतो. कशामुळे बसवलेला असतो, तर ज्या वेळेस व्होल्टेजमध्ये व्हॅरिएशन येईल, लाईन व्होल्टेज व्हॅरिएशन ज्याला म्हणतो आपण, ज्यावेळेस व्होल्टेज कमी किंवा जास्त होईल, आपल्या घरामध्ये टिपिकली 110 वोल्ट 110 वोल्ट एवढं कॉन्स्टंट व्होल्टेज आपल्याला अपेक्षित आहे. पण ॲक्च्युअल बऱ्याच वेळा असं होतं की 109 आलं किंवा 100 वोल्ट आलं किंवा 120 वोल्ट आलं. म्हणजे हे जे काय व्होल्टेज व्हॅरिएशन आहे हे कॉन्स्टंट व्होल्टेज न येता व्होल्टेज कमी किंवा जास्त होणं, त्यासाठी आपण NCP बसवतो. आणि त्यावेळेस काय होईल, ज्यावेळेस व्होल्टेजमध्ये व्हॅरिएशन येईल त्यावेळेस तो NCP काय करतो, तुमचा जो पॉवर सप्लाय आहे तो कट करतो. बरोबर आहे. तो झाला प्रॅक्टिकल, ते झालं प्रॅक्टिकल. मग या ठिकाणी एक अशा प्रकारचा सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे जो कॉन्स्टंट व्होल्टेज सप्लाय करतो आणि कॉन्स्टंट करंट सप्लाय करतो. म्हणजे याचा अर्थ आपण हा जो सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्सिडर केलेला आहे, याच्यापासून सप्लाय केलेला जो इलेक्ट्रिक करंट आहे हा कॉन्स्टंट आहे, इन्स्टेड ऑफ व्हॅरिएशन ऑफ लोड रेजिस्टन्स. ही जे लोड रेजिस्टन्स, जो काय लोड रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये जरी व्हॅरिएशन झालं, तो रेजिस्टन्स कमी किंवा जास्त झाला, याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स वाढला किंवा कमी झाला, तरी देखील तुमचा जो इलेक्ट्रिक करंट आहे त्या सोर्सनं सप्लाय केलेला तो जर कॉन्स्टंट असेल तर त्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट करंट सोर्स. आता याचा जर आपण IV कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या किंवा याचा जर आपण ग्राफ पाहिला तर तो ग्राफ कसा येईल, पॅरलल येईल. कशाला, एक्स ॲक्सिसला. याच्यामध्ये काय काय आहे तर आपल्याला एक आहे या ठिकाणी लोड रेजिस्टन्स आहे RL, आणि या ठिकाणी काय आहे, इलेक्ट्रिक करंट आहे. तर हा जो इलेक्ट्रिक करंट आहे हा इलेक्ट्रिक करंट आपल्याला कॉन्स्टंट मिळतो जरी त्या ठिकाणी लोड रेजिस्टन्समध्ये कुठल्याही प्रकारचे व्हॅरिएशन असतील तरी देखील. बरोबर आहे. याला म्हणतो आपण कॉन्स्टंट करंट सोर्स. आता याच्यानंतर प्रॅक्टिकल करंट सोर्स म्हणजे काय आहे. प्रॅक्टिकल करंट सोर्स, प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये कुठल्या प्रकारचं इक्वेशन येते किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट हा कशावर डिपेंड आहे, आणि आपण प्रॅक्टिकल करंट सोर्सला कशा पद्धतीनं आयडियल करंट सोर्सपर्यंत नेऊ शकतो. ॲक्च्युअल आपण प्रॅक्टिकल करंट सोर्सला कधीच आयडियल करंट सोर्स बनवू शकत नाही, पण त्याची ॲक्युरेसी जी आहे ती आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. तर बघा इकडे समजा आपण या ठिकाणी कन्सिडर केलं की आपण एक सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी चॉईस केला. हा जो ॲरो आहे हा इलेक्ट्रिक करंट डिनोट करत आहे. हा एक सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. इन प्रॅक्टिकल सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी और करंट सोर्स इज कनेक्टेड विथ सिरीज रेजिस्टन्स विच इज कनेक्टेड इन पॅरलल विथ करंट सोर्स. हा एक सिरीज रेजिस्टन्स आहे RS.
या आर एस सोबत हा तुमचा आयडियल करंट सोर्स हा कधी पण कनेक्टेड असतो किंवा तुमचा करंट सोर्स हा सिरीज रेजिस्टन्स सोबत पॅरलली कनेक्ट असतो. मग मी काय केलं, हे जे दोन टर्मिनल्स आहेत ए आणि बी टर्मिनल, या दोन टर्मिनलच्या अक्रॉस आपण काय केलं, या ठिकाणी एक लोड रेजिस्टन्स कनेक्ट केला. लोड रेजिस्टन्स कनेक्ट करणे म्हणजे काय करणे, मी परत एक वेळ सांगतो. बल्ब असेल कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल कंपोनंट ज्याच्या अक्रॉस इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होते त्यालाच आपण काय म्हणतो, त्याचा जो रेजिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण लोड रेजिस्टन्स, किंवा तोच या इलेक्ट्रिसिटीमध्ये काय असतो, एक प्रकारचा लोड असतो. मग हा एक आपण इथं त्याच्या काय केलं, ए बी टर्मिनलच्या अक्रॉस आपण लोड कनेक्ट केला ज्याचा रेजिस्टन्स आहे आर एल. मग हा जो तुमचा प्रॅक्टिकल करंट सोर्स आहे यानं सेंड केलेला जो इलेक्ट्रिक करंट आहे तो समजा आपण कन्सिडर केलं आय एस आहे, बरोबर आहे. मग इथं काय दिसतं आपल्याला, आर एस अँड आर एल आर parallelly connected with each other. Therefore IS splits up into two components. First one I1 and second one IL. I1 goes through RS and IL goes through RL. या ठिकाणी काय झालं, IS हा स्प्लिट झाला. या ठिकाणी एक पार्ट त्याचा जो आहे ISचा तो I1 ॲज अ I1 म्हणून RS मधून फ्लो झाला आणि जो रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट करंट आहे IL तो RL मधून फ्लो झाला. देअरफॉर वी कॅन राईट IS इज इक्वल टू IL प्लस I1 प्लस I1 plus IL. Therefore rearrange this equation again for I1 is equal to IS minus IL. आता याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला काय दिसते, आर एस अँड आर एल आर कनेक्टेड पॅरलली. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, रेजिस्टन्सेस पॅरलली कनेक्ट आहेत, बरोबर आहे. आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दीज टू रेजिस्टन्सेस विल बी सेम. हे आपल्याला माहीत आहे. दोन रेजिस्टन्सेस जर एकमेकाला पॅरललमध्ये कनेक्ट असतील त्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो आणि इलेक्ट्रिक करंट हा डिफरंट असू शकतो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये इथं आपण इक्वेशन लिहू शकतो, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस RS, that is VRS is equal to VRL. आता VRS जो आहे तो काय आहे, I1 इंटू RS आहे आणि हा काय आहे IL इंटू RL आहे. कारण आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक करंट इंटू रेजिस्टन्स. V इज इक्वल टू IR. इथं I1 इंटू RS इज इक्वल टू IL इंटू RL. मग आता इथं I1 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे ती आपण या ठिकाणी ठेवू. काय होईल, पुट द व्हॅल्यू ऑफ I1 IS मायनस IL इंटू RS इज इक्वल टू IL इंटू RL. आता इथे काय होईल, मल्टिप्लाय RS बाय दिस ब्रॅकेट और RSनं या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं, काय होईल IS इंटू RS मायनस IL इंटू RS इज इक्वल टू IL इंटू RL. आता काय करतो, ही जी मायनस साईन असली जी टर्म आहे ती आपण राईट साईडला घेऊ. हे इक्वेशन कसं होईल, IS इंटू RS इज इक्वल टू IL इंटू RL प्लस IL इंटू RS. इथं IL आणि IL सेम आहे, कॉमन घेतला आपण त्याला, काय होईल IL कॉमन, हे RL प्लस RS इज इक्वल टू ही टर्म ॲज इट इज IS इंटू RS. मग काय होईल या ठिकाणी इक्वेशन, देअरफॉर IL इज इक्वल टू IS इंटू RS डिवायडेड बाय RL प्लस RS, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय दिसतं, इथं वर आपल्याला RS आहे, इथून आपण RS कॉमन काढू शकतो. देअरफॉर अगेन IL इज इक्वल टू IS इंटू RS डिवायडेड बाय, या ठिकाणी काय होईल RL डिवायडेड बाय RS प्लस 1, कारण त्या ठिकाणचं RS आपण काय केलं, कॉमन घेतलं बाहेरच्या बाजूला, त्याला मी लिहितो हे RS कॉमन. ठीक आहे. मग काय होईल इथं RS अँड RS गेट कॅन्सल, हे RS आणि RS काय होईल कॅन्सल. देअरफॉर IL इज इक्वल टू काय मिळालं, IL इज इक्वल टू IS डिवायडेड बाय 1 प्लस RL डिवायडेड बाय RS. मग त्यांनी या ठिकाणी काय सांगितले, इफ दिस रेशो इज नियरली इक्वल टू 1, this ratio is nearly equal to 1 or value of RS is larger than RL,
जर समजा याची व्हॅल्यू याच्यापेक्षा जर मोठी असेल तर हा जो रेशिओ येणार आहे हा कसा असेल 0 पॉईंट समथिंग असेल, बरोबर आहे. मग 1 प्लस 0 पॉईंट समथिंग नियरली इक्वल टू 1 येईल. असं जर असेल तर तुमचा जो लोड करंट आहे तोच तुमचा काय असेल, सोर्स करंट असेल, किंवा सोर्स करंटनं त्या ठिकाणी करंट सोर्सनं जेवढं काही इलेक्ट्रिक करंट सप्लाय केला तेवढाच तुम्हाला त्या लोडच्या अक्रॉस भेटणार आहे. म्हणजे आपण हा जो रेशिओ आहे हा नियरली इक्वल टू जर 1 आणला, किंवा ही डिनॉमिनेटरची टर्म आहे ती नियरली इक्वल टू 1 आणली, तर आपण जो आपला प्रॅक्टिकल करंट सोर्स आहे त्याची ॲक्युरेसी ही आयडियल करंट सोर्सपर्यंत आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. एक्झॅक्ट प्रॅक्टिकल सोर्सला आयडियल करंट सोर्समध्ये आपल्याला कन्वर्ट करता येत नाही, बरोबर आहे, परंतु आपण त्याच्या जवळजवळ त्याला नेऊ शकतो. तर ते कशावर डिपेंड आहे, RL अपॉन RS या रेशिओवर किंवा फॅक्टरवर डिपेंड आहे. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे आणखीन एक टर्म, ती म्हणजे पॉवर इन इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जी पॉवर आहे, पॉवरसाठीची इक्वेशन आहे बघा. इलेक्ट्रिक पॉवर फक्त इक्वेशन आहे इलेक्ट्रिक पॉवरचं आणि प्रॅक्टिकल युनिट्स आहेत. इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय, व्हॉट इज इलेक्ट्रिक पॉवर, इट इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी और यूजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय, एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये तो सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी किती इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतो, प्रोड्यूस करतो, किंवा त्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये किती इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम होते, त्यालाच काय म्हणतो आपण, पॉवर असं म्हणतो. किंवा पॉवरचा आपल्याला आणखी एक फॉर्म्युला माहीत आहे, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम आहे, बरोबर आहे. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम, त्यालाच काय म्हणतो आपण पॉवर असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे पॉवरचं जे इक्वेशन आहे, पॉवरसाठी आपण काय लिहू शकतो, P इज इक्वल टू, आणखी एक इक्वेशन आहे पॉवरसाठी, P इज इक्वल टू E इंटू I. पॉवरसाठी आणखी इक्वेशन आहे, E म्हणजे EMF किंवा त्यालाच आपण व्होल्टेज असं घेऊ शकतो, आणि I म्हणजे इलेक्ट्रिक करंट आहे. किंवा पॉवर इज इक्वल टू V म्हणजे I इंटू R इंटू I म्हणजे काय येईल, पॉवर इज इक्वल टू I स्क्वेअर R. हे एक तुम्हाला इक्वेशन मिळेल. परत या इक्वेशनला आपण समजा रिअरेंज केलं, P इज इक्वल टू I स्क्वेअर R इंटू R डिवायडेड बाय R, तर काय होईल इक्वेशन, P इज इक्वल टू I स्क्वेअर R स्क्वेअर डिवायडेड बाय R, म्हणजे याचा अर्थ P इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. आणि पॉवरचं युनिट काय आहे, वॅट आहे. याचा युनिट कुठला आहे, वॅट. ही एक टर्म आपल्या सिलेबसला होती. इलेक्ट्रिक पॉवरसाठी हे जे काही इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करताना उपयोगी पडतील, त्यामुळं ही टर्म घेतली. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे किर्चॉफ्स लॉज. किर्चॉफ्स लॉज त्याच्यामधला फक्त आज आपण फर्स्ट लॉ घेणार आहोत, त्याच्यानंतर सेकंड लॉ किंवा जो सुपरपोजिशन थेरम आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. बघा आता किर्चॉफ्स लॉज. किर्चॉफ्स लॉज. किर्चॉफ या सायंटिस्टनं काय केलं होतं की किर्चॉफ या सायंटिस्टनं कुठल्याही इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये जे कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे त्या कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिकल नेटवर्कमधला इलेक्ट्रिक करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी 2 लॉज सांगितले होते. त्याच्यामधला जो पहिला लॉ आहे त्याला म्हणतो आपण किर्चॉफ्स करंट लॉ किंवा KCL. त्याला काय म्हणतो आपण, किर्चॉफ्स करंट लॉ किंवा KCL. आणि जो सेकंड आहे त्याला म्हणतो आपण KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता हा काय सांगतो, किर्चॉफ्स करंट लॉ तर अल्जेब्रिक सम. आता आपल्याला एक माहीत आहे कुठलंही इलेक्ट्रिकल नेटवर्क जसं आपण आत्ता चॉईस केलं होतं त्या ठिकाणी काय झालं होतं, इलेक्ट्रिक करंट हा 2 ठिकाणी स्प्लिट झाला होता. IS हा इलेक्ट्रिक करंट एक I1 या ब्रांच थ्रू गेला आणि दुसरा गेला IL या सेकंड ब्रांचला, बरोबर आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे याच पॉईंटला काय म्हणतो आपण, जंक्शन असं म्हणतो. जंक्शन इन द इलेक्ट्रिकल नेटवर्क. जंक्शन म्हणजे काय आहे, जंक्शन म्हणजे एनी पॉईंट इन द इलेक्ट्रिकल नेटवर्क वेअर इलेक्ट्रिक करंट कॅन स्प्लिट. अशा प्रकारचा पॉईंट इलेक्ट्रिकल नेटवर्कमधला ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट काय होतो, स्प्लिट होतो, त्याच्या नंबर ऑफ कंपोनंटमध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण, जंक्शन असं म्हणतो. मग त्याने काय सांगितलं किर्चॉफने की सम ऑफ अल्जेब्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. कुठल्याही जंक्शनला जर समजा आपण इलेक्ट्रिक करंटचा सम घेतला
म्हणजे जे अरायविंग इलेक्ट्रिक करंट्स आहेत आणि जे लिव्हिंग इलेक्ट्रिक करंट्स आहेत जंक्शनला, या सगळ्यांचा सम काय येतो 0 येतो. दॅट इज समेशन I इज इक्वल टू 0. हे कोण सांगितलं? किर्चॉफने. समजा आपण या ठिकाणी एक जंक्शन कन्सिडर केलं P, त्याला आपण नाव दिलं. हे एक जंक्शन आहे, त्याला आपण P नाव दिलं. या ठिकाणी समजा एक इलेक्ट्रिक करंट येतोय I1, बरोबर आहे. हा दुसरा इलेक्ट्रिक करंट आहे, हा लिव्हिंग द जंक्शन आहे I2. हा तिसरा इलेक्ट्रिक करंट आहे, हा समजा अगेन लिव्हिंग द जंक्शन आहे I3. हा चौथा इलेक्ट्रिक करंट आहे, हा कमिंग टुवर्ड्स जंक्शन I4. अशा आपण 4 इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी चॉईस केले, बरोबर आहे. जे जंक्शनकडे येत आहेत आणि जंक्शनला सोडून जात आहेत. मग त्यांनी इथं काय सांगितलं की इथं त्यानं साईन कन्व्हेन्शन सांगितले. हे इलेक्ट्रिक करंट यांचं ॲडिशन करत असताना त्यानं साईन कन्व्हेन्शन सांगितले की जे इलेक्ट्रिक करंट्स कमिंग म्हणजे आपण असं म्हणू शकतो द इलेक्ट्रिक करंट विच इज फ्लोईंग टुवर्ड्स जंक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह अँड अदरवाईज इट हॅज टेकन ॲज निगेटिव्ह. त्याने काय सांगितलं, जे इलेक्ट्रिक करंट टुवर्ड्स द जंक्शन फ्लो होत आहेत त्यांना पॉझिटिव्ह कन्सिडर करा आणि जे इलेक्ट्रिक करंट अवे फ्रॉम द जंक्शन मूव्ह होत आहेत त्यांना निगेटिव्ह कन्सिडर करा. पहिलं साईन कन्व्हेन्शन काय, द इलेक्ट्रिक करंट विच इज फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. आणि दुसरं साईन कन्व्हेन्शन काय आहे, द इलेक्ट्रिक करंट विच इज लिव्हिंग द जंक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह. मग या ठिकाणी हा जो पहिला इलेक्ट्रिक करंट आहे I1, हा फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन आहे, त्याच्यामुळे त्याला आपण काय कन्सिडर केलं, प्लस I1. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो लिव्हिंग द जंक्शन आहे, त्यामुळं मायनस I2. अगेन I3 कसा आहे, लिव्हिंग द जंक्शन, मायनस I3. आणि I4 कसा आहे, कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, देअरफॉर प्लस I4. आणि या सर्वांचं जे ॲडिशन येईल किंवा सम येईल, दिस इज इक्वल टू 0. हे कोण सांगितलं, किर्चॉफने. याच्यावर आपल्याला काय दिसतंय, ज्या पॉझिटिव्ह टर्म आहेत त्या आपण एका साईडला घेतल्या I1 प्लस I4 आणि ज्या निगेटिव्ह आहेत त्या आपण राईट साईडला घेतल्या, त्यामुळं काय होईल प्लस I2 आणि हे प्लस I3, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय आलं, जेवढा करंट इलेक्ट्रिक करंट हा टुवर्ड्स द जंक्शन मूव्ह होतोय इज इक्वल टू लिव्हिंग द जंक्शन, जो इलेक्ट्रिक करंट जंक्शनला सोडून जात आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो सम ऑफ इलेक्ट्रिक करंट्स विच आर फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू सम ऑफ इलेक्ट्रिक करंट्स विच आर लिव्हिंग द जंक्शन. म्हणजे जेवढे इलेक्ट्रिक करंट्स जंक्शनकडे येत आहेत त्यांचं ॲडिशन इज इक्वल टू जे इलेक्ट्रिक करंट जंक्शनला सोडून जात आहेत त्यांचं ॲडिशन, दॅट इज I1 प्लस I4 इज इक्वल टू I2 प्लस I3. म्हणजे याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, हा जो पॉईंट आहे किंवा हे जे जंक्शन आहे या जंक्शनला कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिक चार्ज हा पाठीमागे राहत नाही किंवा शिल्लक राहत नाही. म्हणजे याचा अर्थ असं म्हणू शकतो आपण KCL और किर्चॉफ्स करंट लॉ इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चार्ज हा या जंक्शनला शिल्लक राहत नाही किंवा जंक्शनला जो अगोदरचा चार्ज होता तेवढाच राहील, तो कमी होणार नाही, जास्त होणार नाही. याचा अर्थ दिस लॉ इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज, बरोबर आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज काय सांगतो, ह्या जो पॉईंट P आहे या ठिकाणी समजा 0 चार्ज असेल, इलेक्ट्रिक करंट आपण सप्लाय केला, बरोबर आहे. थोड्या वेळासाठी इलेक्ट्रिक करंट सप्लाय झाला, नंतर इलेक्ट्रिक करंट कट ऑफ केला, तर या पॉईंट Pला 1 कुलम किंवा 2 कुलम किंवा 3 कुलम अशा प्रकारचा इलेक्ट्रिक चार्ज त्या ठिकाणी येणार नाही. सुरुवातीला जर इलेक्ट्रिक चार्ज त्याच्यावरती 0 असेल तर आफ्टर म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल त्यावेळेस देखील त्या ठिकाणचा इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो कसा असेल, 0 असेल, बरोबर आहे. ह्यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. या ठिकाणी तुमचा किर्चॉफ्स करंट लॉ या ठिकाणी संपला. नंतर KVL जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू, ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.